हे अवघड परिस्थिती झाली का पोराची. मला तर काय पावा ना, डॉक्टरलाच फोन करावा लागेल. हॅलो, हा नमस्कार, मी बाळू. अहो दिवाळी दिवशीच पोराने खाल्लेले गुलाबजाम आणि त्याला जुलाबाने झाला रे ताण. आणि काय सांगायचे, शेतात जाऊ जाऊ त्यांनी निबार केलंय रान. हा. तू जर झाला असलं तुडून रान तर लवकर गाडी आणणार इथंच करीन घाण. हा, ते आहे. चल या दवाखान्यात घेऊ. ए, चल रे. हाय, नाही, नाही. आईला पोरग पार सुकून गेलेला का मग. चुकून नाही मग त्याचा फार सुका पाटील झालाय. अरे बाळ्या पाटील आला. पप्पा पाटील. ए काय बाळू, काय करताय आमच्या वावरापाशी इथं? आम्ही मागणं दर्शन करायला. ए, काय अहो आम्ही मागणं दर्शन करतो. तो पोराचं मागणं दर्शन पाहून पार बेकार झाली आधीच. अहो आम्ही वरिष्ठ माणसांना शेतीविषयक मार्गदर्शन असं करतो. म्हणत होतो. होय हा, मार्गदर्शन हा. माझं पण करून टाकत मग अष्टविनायक दर्शन. आहे ना त्यात? तुळजापूरच्या आईचं, कोल्हापूरच्या आईचं, तुकाईचं, मसुबाचं सगळे दर्शन आहे त्याच्यात. ए, कशाला त्यांना तसलं काही पण सांगतो दर्शन बिर्शन. सगळे अष्टविनायक. अहो दर्शन बिर्शन मी तसलं नाही. आम्ही जर तुम्हाला मार्गदर्शन केलं शेतीविषयक तर तुमच्या उत्पाद ऐका, तर तुमच्या उत्पाद तिकडून तो आवाज कसा येतोय घाणवाणी सारखा सारखा? काय येतोय रे? ती काय तुमचं भानगडी? उत्पादन वाढलं आता. हा, तुमच्या उत्पादनात वाढ झाली. माझ्या वावरात घाण केली, यांच्यात उत्पन्नात वाढ करतो मी, बघतो आता यांच्या.